हॅलो नमस्कार, मी पायल आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते. तुम्हाला पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ. आणि आता मार्गशीर्ष महिना चालू आहे. मार्गशीर्ष महिना म्हटलं की आपल्या सगळ्याचा आवडताच महिना. आणि त्याच्यामध्ये ना आता उद्याच्याला गुरुवार आहे आणि गुरुवारची तयारी चालू केली आहे मी आजच. कारण आहे ना उद्या खूप सारं सण एकत्र आल्यामुळं आपल्याला सगळ्याच गोष्टी आपल्याला करायच्या असतात. आता दत्त जयंती आहे. दत्त जयंतीचा उपवास आपल्याला करायचा असतो. आणि ह्या वेळेस तर दत्त जयंती खूप स्पेशल आली आहे कारण ती गुरुवारी आली आहे. दत्त महाराजांचा म्हणजे दिवस आहे आणि त्याच्यात दत्त जयंती, त्यामुळं त्याचं विशेष असं महत्व आहे. आणि या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे. या दिवशीच आपल्याला आहे ना दत्त जन्म साजरा केला जातो आणि खूप छान वाटतं या दिवशी. स्वामी समर्थ. आता मला आहे ना गुरुचरित्र पारायण करायचं होतं, पण ह्या वर्षी माझं म्हणजे नाही का करणं झालं नाही. पण ते माझ्या मनात एक रुक राहिली की गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे होतं ह्या वर्षी मला. पण असं मी पुढच्या वर्षी नक्की करेल. कारण मी आता निर्धारच केला आहे की हा नक्की मी करणारच आहे. तर तसं करणार आहे. तर असं तर आता इथं आहे ना मी देवघर क्लीन करणार आहे. कारण कसं होतंय ते तेलामुळं तर ते झालेलंच आहे, पण कधी कधी आहे ना धूळ पण खूप येते. आता आमच्या इकडं कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्यामुळं मला आठवड्यातून एकदा तरी अशी क्लिनिंग करावीच लागते. आणि म्हटलं उद्या गुरुवार आहे, तर गेल्या गुरुवारी तर काही करणं झालं नाही, त्यामुळं मग हे या गुरुवारी मी आहे व्यवस्थित. तर मग म्हटलं अगोदर उद्याची थोडीशी फार तयारी आत्ताच म्हणजे आजच केली ना, मला उद्याच्याला वेळ भेटेल. काय काय सेवा करायच्या त्यासाठी मला वेळ भेटेल. त्यामुळं मग मी तयारी आजपासूनच चालू केली. आणि आजच देव स्वच्छ करणार आहे. समय आहे सगळं मी घासून आजच ठेवणार आहे, जेणेकरून आपल्याला पूजा करायच्या वेळेला हे काम करत बसले ना आरामात देवपूजा करायला 2 तास आरामात जातात. त्यामुळं मग अगोदरच केलं ना मग देवपूजेला वेळ जास्त जात नाही, मग पूजा मांडणीला जास्त वेळ जातं, मग व्यवस्थित वेळ देता येतो आपल्याला सगळ्या गोष्टीला. त्यामुळं कामाचं नियोजन मी सण असेल ना तर प्रत्येक वेळेस माझं असंच असतं. काही गोष्टी अगोदर करून ज्या ठेवता येतात त्या तसं ठेवते मी. त्यामुळं आपल्याला त्या सणाचा आनंदही घेता येतं, पूजाही व्यवस्थित मांडता येते. आणि त्या दिवशी उपवास असतो, त्यामुळं मग आपल्याला जास्त अशक्तपणा वाटत नाही. आणि आता इथे आहे ना जो नारळ आहे ना, आता बघा इतक्या दिवस मी विचार करत होते की माझ्या नारळाला कधीच कोंब येत नाही. मी म्हणायचे सगळ्यांच्या नारळाला येते बाई, माझ्याच कसं, मी माझी पूजा देवापर्यंत पोहोचत नाही का, असं मनात चाललेलं जास्त असं दुसऱ्याचं बघितल्यानंतर. पण आता ह्या वेळेस कसं झालं की मी बघितलं की कोंब आला आहे, मग मी त्याची जास्तच काळजी घ्यायला लागले की त्याला ओला करून ठेवणं, व्यवस्थित ओला राहील याची काळजी घेणं. तर अशा गोष्टी करते. पण खरं म्हणजे ते आता श्रद्धा अंधश्रद्धा वेगळी गोष्ट आहे, पण असं कोंब आल्यानंतर आतून असं वाटतं की आपण देवांची सेवा करतोय, ते देवापर्यंत मान्य केलं. आता ते नारळात भिजल्यामुळं कोंब येतो हे सायंटिफिक आपण डोक्यात घेतलं ना तर ते बरोबर आहे सायंटिफिक, पण आपल्या मनाचे आपण समाधान करतो असं झालं आहे. तर आता इथं देवांना आहे ना मी आजच स्वच्छ करून घेणार आहे. ना आज आहे ना पंचामृत ते नाही वापरणार मी. उद्याच्याला आहे ना देवांना, आता अन्नपूर्णा मातेला, दत्त महाराजांना आपल्याला पंचामृत करणार मी. आणि सगळ्यांचे अभिषेक होणारच आहेत, म्हणून मग आजच मी स्वच्छ करणार. तसं 8 दिवसातूनच एकदा माझं स्वच्छ असायचं, म्हणजे जर गुरुवारी माझं ते चाललेलं असायचं. पण आहे ना आता मी तुम्हाला एक अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी लिक्विड दाखवलं होतं ना, त्याच्यातून मी 1-2 महिन्यातून एकदा देवांना असं पुसवून घेते ना, त्यामुळं देव म्हणजे इतके छान राहतात. त्यामुळं मी 8 दिवसातून आता करतच नाही, 15 दिवसातून केलं तरी असं देवाची जी राहतं. फक्त कुंकाचे डाग असतील ना तेवढंच ते काही जात नाही, कारण कुंकू कसं असतं जरवेळेस आपण बदलतो त्याच्यामध्ये मग कधी कधी केमिकल युक्त राहतं, कधी कधी वेगवेगळं राहतं कुंकू. त्यामुळं थोडंसं डाग पडतो, नाही तर दुसरं बाकीचे तर आहे ना एकदम छान राहतात, पिवळे पडत नाहीत. आता पितळेचं बघा, दुसऱ्या वस्तू किती खराब लवकर होतात, पण देव इतके छान राहतात. आणि या वर्षी मार्गशीर्षसाठी मला काही खरेदी करणं झालं नाही, कारण पहिल्यांदा असं झालंय की मी मार्गशीर्षसाठी काहीच खरेदी केली नाही ह्यावेळेस. काहीच म्हणजे एक केली फक्त, आणि ते म्हणजे हे सरांना म्हटलं की मग तुम्ही आहे ना मला हे पंचपाळ्या घेऊन द्या. तर सरांनी काहीच म्हटले नाही, म्हटले तुझी खूप इच्छा आहे ना ह्यावेळेस तू काही खरेदी केली नाही लोक मार्गशीर्षसाठी, तर घेऊन टाक, तुला खूप आवडलंय ना तर घे. मग हे मी पंचपाळ्या घेतले. घरात कितीही पंचपाळा असले तर आपल्याला नवीन आलं की घ्यावंसं वाटतंच, कितीही म्हटलं तर काही गोष्टी. आणि पितळेवरचं माझं प्रेम
मला खूप आवडतं. त्यामुळं मग मी घेतले. म्हटलं मी आजारातून रिकवर लवकर व्हायचं असेल ना तर तुम्हाला पंचपाळा घ्यावा लागेल असं मी सांगितलं सरांना. आणि दवाखान्यात घालवण्याच्या ऐवजी पंचपाळा घेतलं तर मी लवकर रिकवर होईल असं म्हणून त्यांनी हे घेतलं. तर असं असं चाललेलं असतं माझ्या घरात. कधी कधी कसं होतं की म्हणजे आप सगळ्यांचंच म्हणणं असतं की एवढ्या गोष्टी आहेत तर कशाला अजून डबल 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 घ्यायच्या, तुला मेंटेन होणार आहे का. मेंटेनच्या बाबतीत त्यांनाही माहिती सगळ्यांना की मी ते मेंटेन गोष्टी करायला तेवढी समर्थ आहे. पण राहतं की हे आहे तर कशाला डबल डबल घ्यायचं. तरी पण ह्या वेळेस त्यांनी नाही काही म्हटलं घेतलं. तर असं ह्या गोष्टी तर आवडण्याजोग्याच असतात. आणि ह्या लाईफ टाईम आहेत, त्या काय तुटणार आहेत का फुटणार आहेत. त्यामुळं मग घेतलेत. तर आता सगळं झालं आहे. आता तेवढं क्लिनिंग करते आणि आता व्यवस्थित क्लीन झालं पाहिजे, नाहीतर मग उद्याच्याला अजून हे होते. आणि त्यामुळं मग चला म्हटलं लवकर लवकर उरकावं. तर आता बऱ्यापैकी सगळी कामं झाली आहेत. तर तेही काम करते. पण देवीसाठी जे असेल ते शिवेल मी, ते तुम्हाला आता 3 पूजा आहेत त्यामुळं 3 पूजेसाठी सगळे दिवे लागतात. मग आपल्याला आहे ना पितळेचे सगळं असलं ना म्हणजे छान पण दिसतं. आणि मार्गशीर्षची पूजा तर खूप आपण अट्टहासाने करतो, त्यामुळं मग सगळे दिवे येते. त्यासाठी आहे ना मी आता आज म्हटलं सगळंच पितांबरीनं स्वच्छ करण्यापेक्षा आहे ना एक पाणी घेतलं मी टोपामध्ये आणि त्याच्यातच मी मीठ, सोडा आणि आपलं फक्त आहे ना सॅट्रिक ॲसिड हे टाकून घेणार आहे. आणि हे पाणी आता काय झालंय माहिती का, मध्ये मी जे तेल आणलं होतं ना तेच तेल मला संपवायचं होतं, म्हणून मग मी नंतर विचार केला की बाहेर जेव्हा समय लावते ना तेव्हा मी तेच तेल यूज केलं. तर मग म्हणलं चला जाऊ दे काय होते म्हणून यूज केलं. तर त्या इतक्या समयात चिकट होतात ना, तर आपण कितीही पितांबरीने घासले हे घासलं तरी काही ते निघतच नव्हतं. आणि माझ्याकडे लिंबू संपलं होतं, कारण आता घरामध्ये सगळे आजारी, त्यामुळे लिंबू काही मी घेऊन आले नाही. घरामध्ये जे सुकलेले होते तेच टाकले आणि त्याने घासले तरी छान निघले आहेत. 80% 90% निघतात, पण पितांबरी थोडी लावीच लागते, त्याशिवाय असं चमक येत नाही. त्यामुळं मी पितांबरी ही थोडीशी लावली आहे. आणि इथं सगळे दिवे ते घासून असं वाळू घातली, जेणेकरून आहे ना मला थोडेसे वाळले ना डाग पडत नाहीत, नाहीतर आहे ना लगेच मग डाग पडतात. आणि इथं थोडंसं ऊन येतं रोज, त्यामुळं मग इथं रस्त्यातच ठेवलेत. पण म्हणलं असू द्या, वाळल्यानंतर मग लगेच मला ठेवता येतील. आणि अशी ती मी तयारी सणाची अगोदरच करते, त्यामुळं मग सण व्यवस्थित जातात. आणि मग संध्याकाळच्या वेळेस आहे ना म्हटलं मुलांना काहीतरी खायला बनवावं, कारण आज चपाती भाजी त्यांना खायची नव्हती. मग म्हटलं चला मसाला भात बनवावा. आणि असं कधी कधी आहे ना मुलांना वेगवेगळं द्यावं लागतं, नाहीतर त्यांचंही चालू राहतं मग हे खायचं नाही ते खायचं नाही. आणि मला शक्यतो मीच तसं ठेवत नाही की प्रत्येक वेळेस वेगवेगळं बनवायचा प्रयत्न करते, कारण आपल्या वरूनच मी उदाहरण घेते की आपल्यालाच प्रत्येक गोष्ट आहे ना तेच तेच खायला कंटाळा येतं. मग मुलांचं तसं असतं ना, तर त्यांनाही चांगलं वाटलं पाहिजे आणि खाण्याची गोडी लागायला पाहिजे, नाही तर मुलं बिलकुल खात नाहीत. आता माझ्याच मोठ्या मुलात आणि बारक्या मुलात खूप फरक आहे, तर ते लक्षात घेऊनच मला गोष्टी कराव्या लागतात. तर आता आहे ना इथं कांदा घेतलाय, तेलामध्ये कांदा, खडे मसाले टाकलेत मी. माझ्याकडे जे होते ना ते सगळे थोडे थोडे खडे मसाले टाकले, जास्त तिखट करणार नव्हते कारण मुलं खातात. आणि त्याच्यामध्ये मिरच्या अख्ख्या टाकलेत. तसं थोडंफार खातात तिखट, पण एवढं बी तिखट खात नाहीत, त्यामुळं मग थोडंसं आपल्या चवीला लागलं पाहिजे एवढं तिखट टाकते. थोडंसं मीठ टाकलं जेणेकरून टोमॅटो सॉफ्ट होईल. आणि याच्यामध्ये मग थोडीशी तिखट लाल तिखट टाकलं, हळद टाकली, मसाला टाकला थोडासा. टेस्टलाही लागलं पाहिजे आणि त्यांना तिखटही जास्त लागलं नाही असं होईल असं मी केलं आहे. तर आता इथं आहे ना ते छान परतून घ्यायचं आणि त्याच्यात हळद आणि आपल्याकडे जे मसाले आहेत ते टाकायचं. पण याच्यामध्ये शेवटी तूप टाकायचं. तूप टाकल्यानंतर इतकं छान होतं, त्यामुळं मग मी आवर्जून आहे ना याच्यात तूप टाकते. आता मुलं आहेत पण पौष्टिक बनलं पाहिजे आपण काही केलं तरी असं सगळ्या आयांचा प्रयत्न असतो. त्यामुळे ना मी आज गाजर टाकला आहे. परत मोड आलेलं आहे ना, माझ्याकडे वाटाणे होते, जे वाटाणे मी भिजू घातले त्याला पाणी कमी पडलं तर ते त्याला मोडच आलं. आणि बटाटाही टाकून घेतला. बटाटा थोडासा टाकला ना खातात, त्यांना आवडतो बटाटा भातामधला. असा बटाटा एवढा आपण खाल्ला नाही तरी ह्याच्यात खातात. तर मग मी बटाटाही टाकला. आणि जो तांदूळ घेते ना मी कुठलाही तांदूळ घेतला ना, जेव्हा मी राईस बनवते ना तेव्हा प्रत्येक वेळेस माझा मी धुवून किमान 10 मिनिटं तरी भिजत ठेवते.
त्यामुळं माझा जेव्हा मी भात बनवते ना तो इतका खुला खुला होतो, म्हणजे मोकळा मोकळा होतो. तर त्यासाठी मी प्रत्येक वेळेस आणि आमच्या घरात आहे ना असा खुला खुला भात खाल्ला जातो. असं चिकट भात बिलकुल कोणालाच आवडत नाही. कधी कधी आहे ना मलाच असं होतं की खिचडी टाईप भात करायचा आहे, कारण मी हॉटेलमध्ये ते गेल्यावर छान लागतो तो, पण तसा केला तर मग डायरेक्ट तसा करते, नाहीतर मग केला तर असा. पण अशा पद्धतीने केलं ना इतकं छान पुलाव टाईप बनतो. त्यामुळं मग त्यांना बिलकुल तसला आवडत नाही, असाच आवडतं, म्हणून मग ते पुलाव टाईपच बनवावा लागतो. तर इथं आहे ना मी तांदूळ ही थोडासा परतून घ्यायचा तेलामध्ये, जो मसाला ते टाकला ना ते तांदळाला लागलं पाहिजे. आणि याच्यामध्ये आपल्याला नंतर पाणी ओतून घ्यायचं, आणि पाणी ओतताना आहे ना आपल्याला गरम पाणीच ओतायचं. आता मिठाचा अंदाज आहे ना सगळं बघून घ्यायचं, की आपल्याला मीठ अगोदरच टाकलं तर आता मी कधी कधी काय करते, कांदा भाजतानाच माझ्या लक्षात येतं, तेव्हाच मग सगळं मीठ टाकून देते. कधी कधी असं वाटतं की कमी पडेल, म्हणून मग नंतर वरतून टाकते, असं करते. तर आता इथे आहे ना मी शिजण्यासाठी आता पाणी आहे ना जास्त मी टाकत नाही, कारण भिजल्यामुळे ना भात लवकर शिजतो आणि जास्त पाणी लागत नाही. आणि ह्या कुकरमध्ये तर खूप छान होतं, त्यामुळे मग मी शक्यतो याच्यातच करते. बघा किती खुल्ला खुल्ला असं छान झाला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब